राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा नुकताच राजीनामा दिला आहे आणि त्यानंतर आता या राज्यसभेच्या जागेवर नेमकं कोण जाणार याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या 4 माजी खासदार असे आहेत जे हे पद मिळवण्यासाठी इच्छुक आहेत। याच्यामध्ये आनंद परांजपे, सुबोध मोहिते, शिवाजीराव आढळराव पाटील आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेले संजय काका पाटील यांची नाव प्रामुख्याने समोर येत आहेत। यासोबतच पक्षातील आणखीन काही महत्त्वाचे चेहरे आहेत जे वर्षानुवर्ष पक्षासोबत जोडले गेलेत। यातील देखील काही चेहरे प्रामुख्याने समोर आहेत आणि त्यांना देखील राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत। त्याच्यामध्ये भुजबळ फॅमिलीचा उल्लेख करता येईल। यासोबतच मुंबईसाठी महत्त्वाची राहिलेली आणि माजी मंत्री राहिलेले नवाब मलिक यांच्या कुटुंबातून देखील राज्यसभेसाठी प्रयत्न सुरू आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते आहे। यासोबतच पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयांची देखील नावे याच्यामध्ये प्रामुख्याने घ्यायला लागतील। याच्यामध्ये अविनाश अधिक असतील, विक्रम काकडे असतील, यांना देखील कुठेतरी या राज्यसभेच्या जागेसाठी प्रमोट केलं जातं आहे अशी देखील माहिती समोर येते आहे। एकीकडे राज्यसभेचा जरी विषय झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या निमित्तानं एक महत्त्वाची चर्चा समोर येते आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही महत्त्वाची पदं अनेक दिवसांपासून रिक्त आहेत। याच्यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांना 10 महिन्यापूर्वी राजीनामा द्यावा लागला होता। त्यावेळेस मारहाणीची घटना घडली होती आणि त्यानंतर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर सूरज चव्हाण यांनी आपल्या पदापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता। या घटनेला आता जवळपास 10 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे, मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवकचं अध्यक्षपदच भरलं गेलेलं नाही आहे। यासोबतच मागच्या 1.5-2 वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळी मुंबईचे अध्यक्ष राहिलेले समीर भुजबळ यांना देखील आपल्याला येवला विधानसभा मतदारसंघ किंवा शेजारचा मतदारसंघ येवल्याच्या शेजारचा मनमाड तो लढायचा आहे, यासाठी आपण राजीनामा देतोय अशा पद्धतीची भूमिका पक्षाकडे मांडली आणि त्यानंतर समीर भुजबळ यांना देखील आपल्या मुंबई अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्तता घेतली आणि त्यानंतर 2-2.5 वर्ष होत आलीत, अजूनही मुंबई अध्यक्षपद भरलं गेलेलं नाही आहे। यानंतर 2 महिन्यांपूर्वी रुपाली चाकणकर यांच्या बाबतीत ज्या काही घडामोडी घडल्या आणि त्यानंतर त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली, त्यावेळी त्यांनी 2 महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिला। एक महिला अध्यक्षपद आणि दुसरं महिला आयोगाचं पद। ही दोन्ही पदं 1.5-2 महिने होत आली, अद्याप भरली गेलेली नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली ही महत्त्वाची पदं आहेत ज्यांच्यावर अद्याप नियुक्त्या झालेल्या नाही आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यासोबतच राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडं या जागा पत्रात पाडून घेण्यासाठी अनेकांची सध्या रांग लागल्याचं आपल्याला दिसतं आहे, मात्र अद्याप पक्षाच्या कोर कमिटीनं या संदर्भात कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेतलेला नाही आहे। खरं तर बारामती विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यावेळी सुनेत्रा पवार या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असल्यामुळं या संदर्भातला निर्णय होऊ शकला नाही अशा पद्धतीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिली गेली आहे। मात्र युवकचं प्रदेशाध्यक्षपद किंवा मुंबई अध्यक्षपद याचा विचार करायला गेला तर 1.5-2 वर्षांचा कालावधी का घेण्यात आला अशा पद्धतीचा सवालच कार्यकर्त्यांकडून उपस्थित होतो आहे। आता युवकच्या प्रदेशाध्यक्षपदाचा जर आपण विचार करायला गेलं तर यासाठी इच्छुकांची भली मोठी फौज मागच्या 1 वर्षांपासून 10 महिन्यांपासून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष त्यावेळेसचे अजित पवार, सध्याच्या सुनेत्रा पवार, पार्थ पवार ज्यांचा यामध्ये मोठा रोल आहे, यांच्याकडे पायरे झिजवताना आपल्याला दिसत आहेत। मात्र यांना अद्याप कुठल्याही प्रकारे निर्णय घेतला नसल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतो आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचं विद्यार्थी अध्यक्षपद ज्याच्याकडे आहे त्यालाच कुठेतरी राष्ट्रीय युवकच्या प्रदेशाध्यक्षपदावर जायचं आहे, यासाठी त्यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जुने जाणते काही नेते आहेत, त्यांची मुलं देखील यासाठी इच्छुक आहेत, त्यांना देखील महिला प्रदेशाध्यक्षपद हवं आहे। ही देखील एक फॅमिली जी आहे अमरावतीशी संबंधित असणारी ठाकरे फॅमिली, यांचे देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यांनाही कुठल्याही प्रकारचा शब्द पक्षाकडून देण्यात आलेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाबाबतीत विचार करायला गेलं तर अनेक महिला मागच्या काही दिवसामध्ये आल्या, त्यांची शिष्टमंडळं आली आणि त्यांनी सुनेत्रा पवार यांना निवेदनं देत आपल्याला अध्यक्ष करावं अशा पद्धतीची मागणी केली। याच्यामध्ये प्रामुख्यानं काही नावं जर घ्यायची झाली तर राजलक्ष्मी भोसले, वैशाली नागवडे, रुपाली ठोंबरे, नुकत्याच भगूरच्या नगराध्यक्ष झालेल्या प्रेरणा बलकवडे यांची प्रामुख्यानं नावं घेता येतील। यासोबतच महिला आयोग आपल्याला मिळावा यासाठी देखील काही नावं पक्षामध्ये इच्छुक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडल्या गेलेल्या आणि चळवळीशी संबंधित असणाऱ्या प्रतिभा शिंदे यांना सुरुवातीलाच महिला आयोगाच्या अनुषंगानं राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आणि थेट मागणी केलेली आहे। रुपाली ठोंबरे यांना देखील सोशल मीडियातून पत्र लिहिताना आपल्याला कुठेतरी अध्यक्षपद मिळालं पाहिजे ही भूमिका मांडली आहे। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आणखीन महत्त्वाचे काही चेहरे आहेत, याच्यामध्ये सुरेखा ठाकरेंचं नाव घेता येईल। यासोबतच
विनायक मेटे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही वर्षांपूर्वी संबंधित होते आणि अजित पवारांचे अतिशय निकटवर्तीय मित्र होते, त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना देखील पक्षाकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आपल्याला कुठेतरी जोडून घ्यायला आवडेल आणि आपल्याला महिला आयोग पद मिळालं तर आपण अधिकारी म्हणून अनेक वर्ष काम केल्याचा अनुभव आपल्या पाठीशी आहे आणि त्यामुळं आपण या पदाशी एक चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकेल अशा पद्धतीची भूमिका मांडली आहे। या संदर्भात देखील अद्याप निर्णय झाला नसल्यामुळं महिला आयोगाचं अध्यक्षपद नेमकं कुणाला मिळणार या संदर्भातली स्पष्टता आलेली नाही आहे। खरं तर विरोधकांकडून मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं काही नावं समोर घेतली जात आहेत आणि प्रशासकीय अधिकारी या संदर्भामध्ये कुठेतरी या पदावर यावा अशी भूमिका मांडली जाते आहे आणि याच अनुषंगानं मीरा बोरवणकर यांचं नाव प्रचंड महाराष्ट्रामध्ये गाजलं। मात्र स्वतः महिला आयोगाच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं स्पष्टपणे भूमिका मांडताना एक पत्रक काढण्यात आलेलं आहे आणि अद्याप कुणाचीही या पदावर नियुक्ती झालेली नाही ही माहिती देखील देण्यात आलेली आहे। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नुकतेच विधानसभेच्या निवडणुकीनंतर आलेले राहुल मोठे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशीच अनेक वर्षे संबंधित आहेत, जे मधल्या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जोडले गेले होते निवडणुकीपुरते, त्यानंतर पुन्हा एकदा ते आपल्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माघारी आलेले आहेत। यांची पत्नी वैशाली मोठे यांचं देखील नाव जे आहे ते सध्या चर्चेमध्ये आहे। त्यांना देखील या निवडणुकीमध्ये आपल्याला संधी मिळावी अशा पद्धतीची मागणी केली आहे। मुंबई अध्यक्षपदाचा विचार करायला गेलं तर सध्या 2 कार्याध्यक्ष पक्षाला लाभलेत, याच्यामध्ये सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलवडे हे दोघंही अध्यक्षपद मिळवण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत, पक्षाच्या अध्यक्षांना जाऊन भेटत आहेत। मात्र मुंबई अध्यक्षपदाचा देखील निर्णय झालेला नाही आहे अशी एक पक्षामध्ये चर्चा आहे की जिशान सिद्दीकी यांना नुकताच आमदार झाल्यात आणि 2 आमदार मुंबईला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेत, त्यातील कुणाला या ठिकाणी संधी दिली जाते का अशी देखील एक चर्चा या पक्षामध्ये आहे। मात्र या संदर्भात निर्णय झालेला नाही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या मागच्या काही दिवसातल्या ह्या घडामोडी आपण पाहतोय। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेमकं कुणाला संधी देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक म्हण खूप प्रचलित आहे, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, मात्र पदांच्या गाठी ज्या आहेत त्या देवगिरी निवासस्थानी बांधल्या जातात। त्यामुळे या गाठी आता कुणाच्या पदरात पडत आहेत, कुणाला संधी मिळते हे पाहणं लवकरच आपल्याला महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।